शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केला। विधानसभेच्या अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन व्हायला हवं। आता मंगळवारपर्यंत सुनावणी संदर्भात वेळापत्रक सादर करा, नाहीतर आम्ही आदेश देऊ, असा इशारा सरन्यायाधीशांनी विधानसभांच्या अध्यक्षांना दिलेला आहे। पाहूया। शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संताप व्यक्त केला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं नाही, आता मंगळवारपर्यंत निकालासंदर्भात वेळापत्रक सादर करा, असे कडक आदेश सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिले। मंगळवारपर्यंत सुनावणीचं वेळापत्रक सुप्रीम कोर्टाकडे सादर करावं, कधीपर्यंत आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देणार हे स्पष्ट करावं। मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, नाहीतर सुप्रीम कोर्ट आदेश देणार। निकालाचे आदेश देणं ही आमची मजबुरी असेल, मग आम्ही निकाल देण्यासंदर्भात ठराविक कालावधी निश्चित करणार। कुणीतरी विधानसभा अध्यक्षांना समजावावं की कोर्टाच्या आदेशाचा सन्मान करावा। सुनावणीचं वेळापत्रक तयार करून ठराविक कालावधी ठरवावा, हे आधीच सांगितलं होतं। विधानसभा अध्यक्ष अनिश्चित काळासाठी प्रकरण प्रलंबित ठेवू शकत नाहीत। जून महिन्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडून कोणतीही कारवाई झालेली नाहीये। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही, हे चिंताजनक आहे। मी कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही। कोर्टाचा आदेश कुठेही त्याचं पालन 100% केलं जाणार, परंतु निवडणुकींना समोर लक्षात ठेवून मी काय निर्णय देत नसतो आणि देत नाही। माझ्यासाठी निवडणूक हे निर्णय देण्यासाठी कुठच्याही प्रकारचं बेंचमार्क होऊ शकत नाही। निर्णय देत असताना मी निश्चितपणे लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करणार आहे। जाणून बुजून हे प्रकरण विलंब होतोय हे आज कोर्टाच्या निदर्शनास आमच्या वकिलांनी आणून दिलंय आणि त्यावरती कोर्टाने नाराजी व्यक्त करून जास्तीत जास्त 2 महिन्यात हे प्रकरण संपवावं असं आज कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने आज सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागला आपल्याला माहिती आहे, कारण की हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासाव्या लागतात। प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अध्यक्ष महोदयांकडे जे आहे सगळे अधिकार आहेत। मला वाटतं ती एक प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर त्याला एक वेळ जो लागणार आहे तो वेळ त्या ठिकाणी लागणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता राहुल नार्वेकरांना निश्चित कालावधी सांगावा लागेल, त्यानुसार त्या निर्धारित वेळेत अपात्रतेवर निकाल द्यावा लागेल। ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की माझी विनंती आहे की अपात्रतेवर फैसला सुप्रीम कोर्टानंच करावा। एवढा उशीर का होतोय? 10व्या परिशिष्टाला काही अर्थ आहे की नाही? पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, मात्र विधानसभेच्या अध्यक्षांनी अद्याप निकाल दिलेला नाहीये। त्यामुळे मी पुन्हा विनंती करतो की सुप्रीम कोर्टानंच फैसला करावा। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी युक्तिवाद करताना म्हटलंय की न्याय व्यवस्था एका संविधानिक संस्थेच्या कामकाजाची पाहणी करणार हे बरोबर नाही। त्यावर सरन्यायाधीश म्हणालेत की विधानसभेचे अध्यक्ष रोज सुनावणी घेऊन कमीत कमी वेळात निकाल देऊ शकले असते। आठवड्यात फक्त 2 दिवस सुनावणी घ्याल तर न्याय कसा देता येणार? मला असं वाटतं की सरकार जाण्याची वेळ आता आलेली। जितका वेळ ICU मध्ये ठेवून वाचवायचं होतं तेवढं विधानसभा अध्यक्षाने वाचवायचा प्रयत्न केला। आता बहुतेक विधानसभा अध्यक्षांना ICU मध्ये जायची वेळ आहे। न्यायालयाचा जो हातोडा असतो ना, तो हातोडा विधानसभा अध्यक्षांच्या टाळक्यात मारलेला आहे। दुर्दैवानं आम्हाला शब्द वापरावे लागत आहेत। 72 तासात हे सरकार, खरं म्हणजे मी जेव्हा बोललो त्या 72 तासातच जाणार होतं। एक न्यायाधीश म्हणून त्याला निर्णय घ्यायचा आहे आणि जितका वेळ लागेल त्याला तितका वेळ त्यांना दिला पाहिजे। पण एखाद्याच्या छातीवरती चाकू ठेवायचा आणि ताबडतोब निर्णय देतोस की नाही बोल, अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये धमक्या द्यायच्या हा बिहाव नाही आहे। मला विश्वास आहे योग्य वेळेला योग्य तो निर्णय सन्माननीय अध्यक्ष महोदय घेतील। सत्ता संघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं। 11 मे रोजी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला। आतापर्यंत 5 महिने झालेत, पण राहुल नार्वेकरांनी अपात्रतेवर निकाल दिलेला नाहीये।
विधानसभा अध्यक्षांना कायदेशीर अधिकार आहेत, मात्र अध्यक्षांना आदेश देण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला असल्याचं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणाले. भारतीय घटनेने सर्वोच्च न्यायालयाला आर्टिकल 142 नुसार अमर्याद अधिकार देखील दिलेले आहेत, जेणेकरून सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकाराचा वापर करून तसे आदेश देऊ शकतात. अशी परिस्थिती महाराष्ट्रात येणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. कारण याला कारण असं आहे की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा अध्यक्षांना 2 महिन्याच्या आत या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. अर्थात तसा जर निर्णय ते घेऊ शकत नसतील तर त्या संदर्भातील संयुक्तिक कारणं देखील अध्यक्षांना देखील सर्वोच्च न्यायालयाला स्पष्ट करावे लागतील. शिवसेनेपाठोपाठ अजितदादांच्या बंडानं राष्ट्रवादीचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलंय आणि सुप्रीम कोर्टाने एकत्र सुनावणी घेण्याचं ठरवलं असून शिवसेनेसह राष्ट्रवादीचं हे वेळापत्रक द्यावं लागेल असं आव्हाड म्हणाले. जे काही पिटिशन आहे ते सारखं असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणाने ऐकण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांनी लेखी स्वरूपात दिलेला आहे. त्याच्यामुळे जे काही शेड्यूल द्यायचं आहे ते शेड्यूल दोन्ही पक्षांना विचारात घेऊनच द्यायचं आहे. माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयाची कागदपत्र आहेत. जेव्हा ते म्हणतात की मंगळवारी आम्ही एकत्रितपणाने ऐकू, याचा अर्थ काय? कोर्ट काय म्हणतंय ह्याच्यात काय म्हटलंय 9 तारखेला की आम्ही एकत्रितपणाने दोघांचं ऐकू. आता दोघांचं एकत्रित म्हणणं आम्ही ऐकू असं म्हटल्यानंतर आज ते परत वेगवेगळं ऐकतील का? विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. याआधी पक्ष आणि घड्याळ चिन्हाच्या सुनावणीला निवडणूक आयोगात स्वतः शरद पवार आले होते. मी राजकारणात कोर्टबाजीसाठी नाही आले. मी राजकारणात सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा आणि चांगली पॉलिसी करण्यासाठी आले होते. मला वाटलं नव्हतं हा दिवस येईल, पण शेवटी ही सत्याची लढाई आहे आणि सत्यासाठी जे काय करावं लागेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे आणि देशातले अनेक वर्षात पवारसाहेबांनी केलेलं काम आणि मायबाप जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद, त्याच्यामुळे आम्ही उभे आहोत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी न्याय घेण्यासाठी, हा काही वैयक्तिक आमचं काही नाही. पवारसाहेब कुठले इलेक्शनही लढणार नाही आहेत. आता मंगळवारी राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडे वेळापत्रक सादर करावं लागेल आणि घटनातज्ञांच्या मते पुढच्या 2 महिन्यात अपात्रतेवर निकाल येणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.